तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकाअभावी उभी आहे। येथील चालकांना पुढील टेंडर होईपर्यंत काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे येथील 102 रुग्णवाहिका बंद राहणार असल्याने रुग्णांचे हाल होणार आहेत। तर दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीत खासगी वाहनाच्या वापरामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे। मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असून येथील रुग्णालयात आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 100हून अधिक रुग्ण दररोज या ठिकाणी उपचारासाठी येतात। यामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णाचे प्रमाण सर्वाधिक आहे। सुलभ प्रसूती होत नसल्यास त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात हलवण्यात येते। त्यासाठी रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता असते। अशा वेळी बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात 102 ही रुग्णवाहिका रुग्णांना सेवा देण्यासाठी उपलब्ध करण्यात आली असून या रुग्णवाहिकेवर कंत्राटी वाहन चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे। परंतु पुढील टेंडर होईपर्यंत सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने गरीब गरजू रुग्णांचे हाल होणार आहेत। त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ ही सेवा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, मोताळा। मोताळा ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णवाहिका 102 ही सद्यस्थितीमध्ये बंद उभी आहे। कारण चालकाचे जे टेंडर आहे ते संपले असून रुग्णवाहिकेवर चालक नाही। तरी नवीन टेंडर लवकरात लवकर करून रुग्णांना ती सेवा उपलब्ध करून द्यावी याकरता आम्ही ही मागणी केलेली आहे। रुग्णवाहिका गेल्या किती दिवसापासून उभी आहेत? रुग्णवाहिका मागील आठवड्यापासून बंद आहे। चालकाशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी नवीन टेंडर न झाल्यामुळे तो सध्या कामावरून बंद आहे अशी माहिती मिळाली।